तुम्ही स्वतःला खूप समजूतदार समजता, पण एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा. तुमच्या आयुष्यातील काही निर्णय हे खरंच तुमच्या मनाने घेतले होते, की फक्त इतरांना नाराज होऊ नये म्हणून घेतले होते? तूळ राशीच्या व्यक्तींच्या स्वभावात दडलेलं एक असं सत्य आहे, जे अनेकांना आयुष्यभर लक्षातही येत नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा काही खोल, मानसिक आणि व्यक्तिमत्वाशी संबंधित गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या कदाचित तुमचं स्वतःकडे पाहण्याचं संपूर्ण चित्र बदलून टाकतील. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा मुद्दा असा आहे जो प्रत्येक तूळ राशीच्या व्यक्तीने आयुष्यात किमान एकदा तरी ऐकायलाच हवा. तूळ राशी, प्रत्येकाला आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नात तुम्ही स्वतःला हरवत आहात का? तूळ राशीच्या व्यक्तींमध्ये एक सुंदर गुण असतो, सर्वांना एकत्र ठेवण्याचा, नात्यांमध्ये समतोल राखण्याचा आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य पाहण्याचा. पण अनेक वेळा हाच गुण तुमच्यासाठी ओझं बनतो, कारण इतरांना आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नात तुम्ही स्वतःच्या भावना, इच्छा आणि गरजा मागे टाकत जाता. बाहेरून सर्व काही सुरळीत दिसत असलं तरी मनाच्या आत मात्र अनेक न बोललेल्या भावना साचत राहतात. तुम्ही अनेकदा कोणालाही दुखू नये म्हणून स्वतःचं मत दाबून ठेवता. नाही म्हणायचं असतानाही हो म्हणता. स्वतःला त्रास होत असतानाही समोरच्याच्या आनंदासाठी तडजोड करता. सुरुवातीला हे नातं टिकवण्याचं साधन वाटतं, पण कालांतराने यामुळे स्वतःचं अस्तित्व हरवू लागतं. लोकांना तुमचा चांगुलपणा दिसतो, पण तुमच्या मनातील थकवा मात्र फार कमी जणांना जाणवतो. तूळ राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्ट संतुलित ठेवायची असते, पण लक्षात ठेवा, समतोल राखताना जर एका बाजूला नेहमी तुम्ही झुकत असाल तर तो समतोल राहत नाही. स्वतःच्या मनालाही तेवढंच महत्त्व द्या जितकं तुम्ही इतरांच्या भावनांना देता. प्रत्येक वेळी स्वतःला मागे ठेवणं ही चांगुलपणाची नव्हे, तर स्वतःवर अन्याय करण्याची सुरुवात असू शकते. काही लोक तुमच्या शांत स्वभावाचा फायदा घेतात. तुम्ही विरोध करणार नाही, तुम्ही समजून घ्याल, तुम्ही माफ कराल याची त्यांना सवय होते. पण प्रत्येक वेळी माफ करणं आणि प्रत्येक वेळी गप्प राहणं योग्य असतंच असं नाही. योग्य वेळी स्वतःसाठी उभं राहणं हे स्वार्थ नसून स्वाभिमानाचं लक्षण आहे. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल तेव्हा सुरू होईल जेव्हा तुम्ही स्वतःला विचाराल, मी खरोखर आनंदी आहे का? जर या प्रश्नाचं उत्तर मनापासून नाही असं असेल तर बदलाची वेळ आली आहे. स्वतःच्या आवडीसाठी वेळ काढा, स्वतःच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा आणि स्वतःच्या मनाचंही ऐका. जे लोक खरंच तुमचे आहेत ते तुमच्या स्पष्टपणाला समजून घेतील. तुमचं प्रेम, तुमची काळजी आणि तुमचा संयम ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे. पण ही ताकद टिकवायची असेल तर स्वतःलाही प्रेम देणं तितकंच आवश्यक आहे. रिकाम्या मनातून कुणालाही आनंद देता येत नाही. म्हणून आधी स्वतःचं मन आनंदी ठेवा. जेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकाराल, स्वतःच्या भावनांचा आदर कराल आणि गरज पडल्यास ठामपणे निर्णय घ्याल, तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व आणखी प्रभावी बनेल. लक्षात ठेवा, प्रत्येकाला आनंदी ठेवणं ही तुमची जबाबदारी नाही, पण स्वतःला आनंदी ठेवणं ही तुमची पहिली जबाबदारी आहे. ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या आनंदालाही तितकंच महत्त्व द्यायला सुरुवात कराल, त्या दिवशी तुमची नाती अधिक निरोगी होतील, पण अधिक शांत होईल आणि आयुष्यातील प्रत्येक निर्णय अधिक आत्मविश्वासाने घेता येईल. तुमची किंमत फक्त इतरांसाठी केलेल्या त्यागात नाही, तर स्वतःचा सन्मान जपण्यातही आहे. तूळ राशीच्या व्यक्तींची आणखी एक खास गोष्ट म्हणजे तुम्ही प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी त्याचा प्रत्येक बाजूने विचार करता. कोणाचं नुकसान होणार नाही ना, कोणाला वाईट वाटणार नाही ना, याचा इतका विचार करता की अनेक वेळा योग्य संधी हातातून निसटून जाते. आयुष्यात काही निर्णय असे असतात की ते वेळेवर घेतले नाही तर नंतर पश्चाताप उरतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत परिपूर्ण क्षण शोधण्याऐवजी योग्य क्षणी ठाम निर्णय घेणं शिकणं तुमच्यासाठी आवश्यक आहे. तुमच्या मनात अनेक स्वप्न असतात, पण ती प्रत्येकाला सांगण्याची तुमची सवय नसते. तुम्ही शांतपणे योजना तयार करता आणि योग्य वेळ आल्यावरच त्यावर काम करता. मात्र काही वेळा इतरांच्या मतांना जास्त महत्त्व देऊन स्वतःच्या स्वप्नांवरच शंका घ्यायला लागता. लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्ती तुमच्या क्षमतेचा अंदाज लावू शकत नाही. काही लोक तुमच्या मर्यादा सांगतील, पण तुमची खरी ताकद फक्त तुम्हालाच माहीत असते. तुमच्या आयुष्यात काही नाती अशी असू शकतात ज्यात तुम्ही सतत प्रयत्न करत राहता, पण समोरून तितकाच प्रतिसाद मिळत नाही. अशा वेळी स्वतःला दोष देऊ नका. प्रत्येक नातं वाचवणं तुमच्या हातात नसतं. जिथे आदर, विश्वास आणि प्रामाणिकपणा उरत नाही,
तिथे कितीही प्रयत्न केले तरी मनाला समाधान मिळत नाही. काही लोकांना सोडून देणं म्हणजे हार नव्हे, तर स्वतःच्या शांततेची निवड असते. तूळ राशीच्या व्यक्तींना सौंदर्य, कला, संगीत आणि सर्जनशीलतेची विशेष ओढ असते. जेव्हा तुमचं मन अस्वस्थ असतं, तेव्हा अशा गोष्टी तुम्हाला पुन्हा उभं राहण्याची ताकद देतात. स्वतःसाठी थोडा वेळ राखून ठेवणं, नवीन कौशल्य शिकणं किंवा आवडत्या कामात मन रमवणं तुमच्या मानसिक ऊर्जेला नवी दिशा देऊ शकतं. आर्थिक बाबतीतही तुम्ही अनेकदा इतरांच्या गरजा स्वतःच्या गरजांपेक्षा पुढे ठेवता. मदत करणं हा तुमचा स्वभाव आहे, पण प्रत्येक वेळी स्वतःचाच त्याग करून मदत करणं योग्य नसतं. तुमचं आर्थिक नियोजन मजबूत असेल तर भविष्यात मोठ्या संधीचा लाभ घेणं सोपं जाईल. भावना आणि व्यवहार यांच्यात योग्य संतुलन ठेवणं हीच तुमची खरी प्रगती ठरेल. तुमच्यात नेतृत्व करण्याची क्षमता असते, पण प्रसिद्धीपेक्षा परिणामाला तुम्ही अधिक महत्त्व देता. त्यामुळे अनेकदा तुमचं केलेलं काम दुसऱ्यांच्या नावावर जातं. आता स्वतःच्या मेहनतीचं योग्य श्रेय स्वीकारायला शिका. नम्र राहणं चांगलं आहे, पण स्वतःची किंमत कमी करून दाखवणं योग्य नाही. पुढील काळात तुमच्यासमोर काही अशा संधी येऊ शकतात, ज्या सुरुवातीला लहान वाटतील, पण त्यातून मोठे बदल घडू शकतात. नवीन लोकांची ओळख, नवीन काम किंवा एखादी अनपेक्षित जबाबदारी तुमच्या आयुष्याला वेगळं वळण देऊ शकते. त्यामुळे बदलांना घाबरण्याऐवजी त्यांचं स्वागत करा. अनेकदा नशिबाची मोठी दारं अगदी छोट्या संधींमधूनच उघडतात. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं. जेव्हा तुम्ही स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहाल, स्वतःच्या भावनांचा आदर कराल आणि प्रत्येक वेळी सर्वांना खुश करण्याचा प्रयत्न थांबवाल, तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व अधिक तेजस्वी होईल. लोक तुमच्यावर प्रेम करतील, ते तुमच्या त्यागामुळे नाही, तर तुमच्या खऱ्या व्यक्तिमत्वामुळे. आगामी काळ हा तुमच्यासाठी स्वतःला नव्याने ओळखण्याचा काळ ठरू शकतो. जुन्या सवयी बदलतील, विचार अधिक स्पष्ट होतील आणि आयुष्यात कोणाला जवळ ठेवायचं व कोणापासून अंतर ठेवायचं याचा निर्णयही अधिक सहजपणे घेता येईल. एकदा तुम्ही स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहायला सुरुवात केली, तर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गुंतागुंती आपोआप सुटताना दिसेल. तुमच्या आयुष्याचा खरा समतोल इतरांना खुश करण्यात नाही, तर स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहण्यात आहे. तूळ राशीच्या आयुष्यात एक काळ असा येतो जेव्हा बाहेरून सर्व काही व्यवस्थित दिसत असतं, पण मनामध्ये मात्र अनेक प्रश्नांची गर्दी झालेली असते. तुम्ही अनेकदा स्वतःच्या मनाशी संवाद साधत राहता. मी योग्य मार्गावर आहे का? मी घेतलेला निर्णय बरोबर आहे का? लोक मला खरंच समजून घेतात का? असे प्रश्न सतत मनात फिरत राहतात. या प्रश्नांची उत्तरं बाहेर शोधण्यापेक्षा स्वतःच्या अनुभवांमध्ये शोधायला सुरुवात केली, तर अनेक गोष्टी अधिक स्पष्ट होऊ लागतील. तुमचं व्यक्तिमत्व लोकांना आकर्षित करतं, कारण तुमच्यात संयम, सभ्यता आणि आदराची भावना असते. पण प्रत्येकजण या गुणांची कदर करेलच असं नाही. काही लोक तुमच्या सौम्य स्वभावाला कमजोरी समजतात. ते तुमची परीक्षा घेत राहतात, तुमच्या मर्यादा ओलांडतात आणि तुम्ही शांत राहाल अशी अपेक्षा करतात. अशा वेळी शांत राहणं म्हणजे योग्य असणं नाही. योग्य वेळी स्पष्ट भूमिका घेणं हेच तुमच्या व्यक्तिमत्वाला अधिक बळकट बनवतं. तुम्ही अनेकदा इतरांच्या भावना इतक्या अचूकपणे ओळखता की समोरची व्यक्ती काही न बोलताही तिच्या मनात काय चाललं आहे याचा अंदाज तुम्हाला येतो. पण याच गुणामुळे तुम्ही अनेक भावनिक ओझी नकळत स्वतःवर घेत जाता. प्रत्येकाच्या दुःखात सहभागी होताना स्वतःच्या मनावर किती ताण येतो आहे याचाही विचार करा. सहानुभूती हा सुंदर गुण आहे, पण स्वतःचं मानसिक संतुलन टिकवणं त्याहूनही महत्त्वाचं आहे. तूळ राशीच्या लोकांना आयुष्यात स्थिरता हवी असते. त्यामुळे अचानक होणारे बदल किंवा अनिश्चित परिस्थिती तुम्हाला अस्वस्थ करू शकते. परंतु प्रत्येक बदल हा संकट नसतो. काही बदल तुमच्यासाठी नवीन दिशा घेऊन येतात. ज्या गोष्टी आज संपल्यासारख्या वाटतात, त्या उद्या एखाद्या मोठ्या संधीचं दार उघडू शकतात. म्हणूनच प्रत्येक शेवटाला अपयश समजू नका. तुमच्या आयुष्यात एक मोठा गुण म्हणजे लोकांना जोडून ठेवण्याची क्षमता. दोन व्यक्तींमध्ये मतभेद असले तरी त्यांना पुन्हा एकत्र आणण्याची ताकद तुमच्यात असते. त्यामुळे अनेक लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात. पण या प्रक्रियेत स्वतःची ऊर्जा किती खर्च होते याची जाणीव ठेवणंही
आवश्यक आहे. प्रत्येक वाद मिटवणं किंवा प्रत्येक समस्या सोडवणं ही तुमची जबाबदारी नाही. भविष्यात तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या कौशल्यावर विश्वास ठेवून त्याचा विस्तार करणं. तुमच्याकडे असलेली कला, संवाद कौशल्य, नियोजन करण्याची सवय किंवा लोकांशी चांगले संबंध निर्माण करण्याची क्षमता योग्य दिशेने वापरली तर तुम्ही अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय यश मिळवू शकता. स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करण्याऐवजी कालच्या स्वतःपेक्षा आज अधिक सक्षम होण्यावर लक्ष केंद्रित करा. कधी कधी आयुष्य तुमची परीक्षा शांततेच्या स्वरूपात घेतं. काही काळ काहीच घडत नाही असं वाटतं, प्रगती थांबली आहे, प्रयत्नांचं फळ मिळत नाही असं जाणवतं. पण अशा काळातच तुमचा संयम, सातत्य आणि आत्मविश्वास मजबूत होत असतो. झाड जसं जमिनीखाली मूळ मजबूत करतं आणि नंतरच उंच वाढतं, तसंच तुमच्या आयुष्यातही काही यश उशिरा मिळेल, पण ते अधिक टिकाऊ असेल. तुमच्या बोलण्यात गोडवा असतो, पण गरज पडल्यास तुमचं मौनही खूप काही सांगत. प्रत्येक वेळी उत्तर देणं आवश्यक नसतं. काही वेळा शांतपणे पुढे जाणं हेच सर्वात प्रभावी उत्तर असतं. जे लोक तुमची किंमत समजत नाही त्यांना वारंवार स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही. तुमचं काम, तुमचा स्वभाव आणि तुमची सातत्यपूर्ण वाटचालच तुमची खरी ओळख निर्माण करेल. आगामी काळात तुमच्यासाठी एक महत्त्वाचा बदल म्हणजे स्वतःच्या प्राधान्यक्रमांमध्ये होणारा बदल. पूर्वी ज्या गोष्टींसाठी तुम्ही वेळ आणि ऊर्जा खर्च करत होता त्या आता तितक्या महत्त्वाच्या वाटणार नाहीत. त्याऐवजी मनशांती, दर्जेदार नाती, आर्थिक स्थैर्य आणि वैयक्तिक प्रगती यांना अधिक महत्त्व मिळेल. हा बदल तुमच्या आयुष्याला अधिक परिपक्व आणि अर्थपूर्ण बनवेल. लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो. तुमचा वेग कमी असला तरी दिशा योग्य असेल तर तुम्ही निश्चित तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचाल. स्वतःवरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. योग्य वेळ आल्यावर तुमच्या आयुष्यातील अनेक गोष्टी अशा पद्धतीने जुळून येतील की मागे वळून पाहताना प्रत्येक संघर्षाचं कारण तुम्हाला स्पष्टपणे समजेल. त्या दिवसापर्यंत फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, सातत्य टिकवा आणि तुमच्या मूल्यांशी कधीही तडजोड करू नका. तूळ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यातील एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही लोकांमधील न बोललेले बदल पटकन ओळखता. एखादी व्यक्ती आधीसारखी वागत नाही, संवाद कमी झाला आहे किंवा तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आहेत हे तुमच्या नजरेतून सहज सुटत नाही. त्यामुळे अनेकदा तुम्ही इतरांच्या मनातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न करता, पण प्रत्येक बदलाचं कारण स्वतःमध्ये शोधण्याची सवय तुम्हाला सोडावी लागते. प्रत्येक गोष्ट तुमच्यामुळेच घडते असं नसतं. काही वेळा समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यातही वेगळ्या लढाया सुरू असतात. तुम्ही आयुष्याकडे फक्त यश किंवा अपयश म्हणून पाहत नाही, तर प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करता. त्यामुळे कठीण काळातही तुम्ही पूर्णपणे कोसळत नाही. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, सतत मजबूत राहण्याचा प्रयत्न करताना स्वतःच्या भावनांना दाबून ठेवू नका. मनाला दुःख होत असेल, निराशा वाटत असेल किंवा थकवा जाणवत असेल तर त्या भावना स्वीकारणं ही कमजोरी नसून मानसिक परिपक्वतेची खूण आहे. तूळ राशीच्या व्यक्तींना अनेकदा अशा लोकांची साथ मिळते जे सुरुवातीला खूप विश्वासू वाटतात पण वेळ आल्यावर दूर निघून जातात. अशा अनुभवांमुळे तुमचा विश्वास डळमळीत होऊ शकतो. परंतु प्रत्येक नवीन व्यक्तीकडे जुन्या अनुभवांच्या नजरेतून पाहू नका. विश्वास ठेवताना शहाणपणा वापरा, पण मनाचे दरवाजे कायमचे बंद करू नका. कारण तुमच्या आयुष्यात काही अशी माणसंही येणार आहेत जी तुमच्या प्रामाणिकपणाची खरी किंमत ओळखतील. तुमच्या निरीक्षण शक्तीची ही तुमची मोठी ताकद आहे. लोक जिथे फक्त घटना पाहतात तिथे तुम्ही त्यामागचं कारण शोधण्याचा प्रयत्न करता. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यात निर्माण होऊ शकते. या गुणांचा वापर फक्त नात्यांमध्ये नाही तर व्यवसाय, करिअर आणि आर्थिक निर्णयांमध्येही केला तर त्याचे मोठे फायदे मिळू शकतात. आयुष्यात कधी कधी अशी वेळ येईल जेव्हा तुम्हाला दोन चांगल्या पर्यायांपैकी एक निवडावा लागेल. अशा वेळी प्रत्येकाला खुश ठेवण्याचा विचार न करता तुमच्या भविष्यासाठी योग्य असलेला मार्ग निवडा. कारण काही निर्णय तात्पुरत्या भावनांवर नव्हे तर दीर्घकालीन परिणामांवर आधारित असतात. आज घेतलेला एक धाडसी निर्णय पुढील अनेक वर्षांचं चित्र बदलू शकतो. तुमचं मन शांत वातावरणात अधिक चांगलं काम करतं. सततचा गोंधळ, वादविवाद किंवा नकारात्मक लोकांचा सहवास तुमची ऊर्जा कमी करतो. त्यामुळे पुढील काळात तुमच्या सभोवतालचं वातावरण बदलण्याची गरज भासू शकते.
ज्या लोकांमुळे प्रेरणा मिळते, सकारात्मक विचार मिळतात आणि प्रगतीची दिशा मिळते, अशा लोकांसोबत जास्त वेळ घालवा. तुमच्या आयुष्याची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात तुमच्या सहवासावर अवलंबून असेल. तूळ राशीच्या व्यक्तींना न्यायाची भावना खूप प्रबळ असते. कुणावर अन्याय होताना तुम्हाला सहन होत नाही, पण प्रत्येक लढाई स्वतः लढण्याचा प्रयत्न करू नका. काही प्रसंगी योग्य अंतर ठेवणं आणि योग्य वेळेची वाट पाहणं हेच अधिक शहाणपणाचं ठरतं. ऊर्जा जिथे परिणाम मिळतील तिथेच वापरणं हे पुढील काळात तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरेल. तुमच्या आयुष्यात एक काळ असा येईल जेव्हा लोक तुमच्याकडे सल्ल्यासाठी येऊ लागतील. तुमचा अनुभव, शांत विचार आणि दोन्ही बाजू समजून घेण्याची सवय यामुळे तुम्ही अनेकांसाठी विश्वासार्ह व्यक्ती बनू शकता. पण इतरांना मार्ग दाखवताना स्वतःचा मार्ग विसरू नका. स्वतःची ध्येय, स्वप्न आणि प्रगती यांनाही तितकंच महत्त्व द्या. आगामी काळात तुम्ही काही जुन्या सवयी कायमच्या मागे सोडू शकता. उगाच मनात गोष्टी साठवून ठेवणं, प्रत्येकाला लगेच उत्तर देण्याची घाई करणं किंवा प्रत्येक नातं वाचवण्याचा हट्ट करणं हळूहळू कमी होईल. त्याऐवजी तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता, निर्णयांमध्ये आत्मविश्वास आणि आयुष्याकडे पाहण्याचा अधिक प्रगल्भ दृष्टिकोन विकसित होईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं भविष्य इतरांच्या मतांनी ठरणार नाही. तुमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी, योग्य वेळी घेतलेल्या निर्णयांनी आणि स्वतःच्या मूल्यांवर ठाम राहण्याच्या वृत्तीनेच तुमची खरी ओळख निर्माण होईल. आयुष्य तुम्हाला अनेक वळणं दाखवेल. काही अनपेक्षित लोक भेटतील, काही दारे कायमचे बंद होतील आणि काही नवीन दारे अचानक उघडतील. त्या प्रत्येक टप्प्यावर एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्याकडे परिस्थिती बदलण्याची क्षमता आहे. योग्य दिशेने टाकलेले एक पाऊल तुमच्या आयुष्याला अपेक्षेपेक्षा खूप मोठं यश आणि अंतर्मनाला खरा समाधानाचा अनुभव देऊ शकतं. तूळ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद म्हणजे परिस्थिती कितीही कठीण असली तरी तिच्याकडे अनेक दृष्टिकोनातून पाहण्याची क्षमता. जिथे इतरांना फक्त समस्या दिसते तिथे तुम्ही त्यामागची संधी शोधण्याचा प्रयत्न करता. हा गुण तुमच्या व्यक्तिमत्वाला वेगळं स्थान देतो. मात्र काही वेळा याच विचारांच्या गर्दीत तुम्ही कृती करायला उशीर करता. विचार करणं आवश्यक आहे, पण प्रत्येक निर्णयाला अमर्याद वेळ देणं तुमच्या प्रगतीचा वेग कमी करू शकतं. तुमच्या आयुष्यात अशी काही माणसं असतील ज्यांनी तुमच्या शांत स्वभावाचा चुकीचा अर्थ लावला असेल. त्यांनी तुमच्या संयमाला भीती समजलं असेल किंवा तुमच्या सौम्य वागण्याला कमकुवतपणा मानलं असेल. पण काळ जसजसा पुढे जाईल तसतसं त्यांनाच तुमच्या स्थिरतेचं खरं महत्त्व समजेल. कारण आवाज करणारे लोक नेहमी प्रभावी असतातच असं नाही. अनेकदा शांत राहून सातत्याने पुढे जाणारे लोकच सर्वात मोठं यश मिळवतात. तूळ राशीच्या व्यक्तींना आयुष्यात सुंदर गोष्टींचं आकर्षण असतं, पण हे आकर्षण फक्त बाह्य स्वरूपापुरतं मर्यादित नसतं. तुम्हाला सुंदर विचार, चांगलं वागणं, प्रामाणिक नाती आणि मनाला समाधान देणारं वातावरण अधिक आवडतं. त्यामुळे जिथे सतत नकारात्मकता, खोटेपणा किंवा स्वार्थ दिसतो तिथून तुमचं मन हळूहळू दूर जायला लागतं. पुढील काळातही तुम्ही अशाच लोकांची निवड कराल जे तुमच्या आयुष्यात शांतता आणि सकारात्मकता घेऊन येतील. तुमच्याकडे एक विलक्षण क्षमता आहे, लोकांमधील लपलेली गुणवत्ता ओळखण्याची. अनेकदा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवता ते तिच्या आजच्या स्थितीवर नाही तर तिच्यातील शक्यतांवर. हा गुण प्रेरणादायी असला तरी प्रत्येक व्यक्ती बदलण्यासाठी तयार असेलच असं नाही. त्यामुळे प्रत्येकाला बदलण्याची जबाबदारी स्वतःवर घेऊ नका. काही लोकांना त्यांच्या निर्णयांची जबाबदारी स्वतःच घ्यावी लागते. तुमच्या करिअर किंवा कामाच्या क्षेत्रात पुढील काळात अशी परिस्थिती येऊ शकते जिथे तुमच्याकडून अधिक जबाबदारीची अपेक्षा केली जाईल. सुरुवातीला ती जबाबदारी मोठी वाटेल, पण तीच तुमच्या क्षमतेची खरी परीक्षा असेल. या काळात संयम, वेळेचं नियोजन आणि सातत्य या 3 गोष्टी तुमच्यासाठी सर्वात मोठी ताकद ठरतील. छोट्या छोट्या यशांकडे दुर्लक्ष करू नका, कारण मोठ्या यशाची पायाभरणी त्याच छोट्या टप्प्यांवर होत असते. भावनिकदृष्ट्या तुम्ही अनेकदा एखाद्या आठवणीला खूप काळ जपून ठेवता. एखाद्याने केलेली मदत, एखादं दिलेलं वचन किंवा एखादा आनंदाचा क्षण तुम्ही सहज विसरत नाही. पण त्याचप्रमाणे झालेल्या दुखापतीही मनात खोलवर साठून राहतात.
पुढे जाण्यासाठी काही आठवणींचं ओझं खाली ठेवणं आवश्यक असतं. क्षमा करणं म्हणजे चुकीचं वागणं स्वीकारणं नाही, तर स्वतःला भूतकाळच्या कैदेतून मुक्त करणं आहे. तुमच्या आयुष्यातील पुढचा टप्पा हा स्वतःची ओळख अधिक मजबूत करण्याचा असेल. लोक तुम्हाला कोणत्या नावाने ओळखतात यापेक्षा तुम्ही स्वतःला कोणत्या मूल्यांशी जोडता हे अधिक महत्त्वाचं ठरेल. तुमचा स्वभाव, तुमची प्रामाणिकता आणि तुमचं सातत्य हेच तुमचं सर्वात मोठं भांडवल असेल. वेळ जाईल तसं लोक तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या कृतीवर अधिक विश्वास ठेवतील. तूळ राशीच्या व्यक्तींनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी. प्रत्येक संधी मोठ्या आवाजात येत नाही. काही संधी अगदी साध्या रूपात येतात. एखादी नवीन ओळख, एखादं छोटं काम, एखादा साधा संवाद किंवा अचानक मिळालेली जबाबदारीही भविष्यात मोठा बदल घडू शकते. त्यामुळे कोणत्याही संधीला कमी लेखू नका. प्रत्येक अनुभव तुमच्या पुढील प्रवासासाठी काहीतरी नवीन शिकून जाईल. भविष्यात तुमच्या आयुष्यात अशी वेळ येईल जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल आणि लक्षात येईल की ज्या गोष्टींसाठी तुम्ही कधी काळी खूप काळजी करत होता त्या प्रत्यक्षात इतक्या महत्त्वाच्या नव्हत्या. त्यावेळी तुम्हाला समजेल की खरा आनंद इतरांकडून मान्यता मिळण्यात नसून स्वतःच्या प्रगतीचा अभिमान बाळगण्यात आहे. तुमचं आयुष्य हळूहळू अशा टप्प्यावर पोहोचेल जिथे बाहेरच्या गोंधळापेक्षा अंतर्मनातील शांतता तुम्हाला अधिक मूल्यवान वाटेल. यापुढे तुमच्यासाठी सर्वात मोठा मंत्र एकच असेल, स्वतःची ऊर्जा योग्य ठिकाणी गुंतवा. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक चर्चा आणि प्रत्येक परिस्थिती तुमचा वेळ आणि मनशांती मिळवण्यास पात्र नसते. ज्या गोष्टी तुमचं भविष्य घडवतात, तुमची क्षमता वाढवतात आणि तुमच्या मनाला समाधान देतात त्यांनाच प्राधान्य द्या. कारण जेव्हा तुमची दिशा स्पष्ट होते तेव्हा नशिबालाही तुमच्या बाजूने उभं राहावं लागतं. तूळ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक महत्त्वाचा टप्पा असा येतो जेव्हा तुम्ही लोकांना समजून घेण्यापेक्षा स्वतःला समजून घेण्याचा प्रवास सुरू करता. हा बदल बाहेरून फारसा दिसत नाही, पण आतून संपूर्ण विचारसरणी बदलून टाकतो. पूर्वी तुम्ही प्रत्येक नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करत होतात, पण आता कोणत्या नात्यात स्वतःची किंमत आहे आणि कोणत्या नात्यात फक्त सवय उरली आहे यातील फरक स्पष्टपणे दिसू लागतो. ही जाणीव तुमच्या आयुष्यातील अनेक अनावश्यक गुंतागुंती संपवू शकते. तुमच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारचं नैसर्गिक संतुलन असतं. संकट आलं तरी घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी तुम्ही परिस्थितीचं निरीक्षण करता. मात्र काही लोक या शांततेचा गैरफायदा घेतात आणि तुम्ही नेहमी समजूतदारपणे वागाल अशी अपेक्षा ठेवतात. पण प्रत्येक वेळी समजूतदारपणा दाखवणं आवश्यक नसतं. काही प्रसंगी स्वतःच्या मर्यादा स्पष्ट करणं आणि ठाम भूमिका घेणं हेच भविष्यातील मोठ्या समस्यांपासून वाचू शकतं. तुमच्यातील आणखी एक वेगळा गुण म्हणजे तुम्ही कोणत्याही व्यक्तीला तिच्या बाह्य यशावरून नाही तर तिच्या विचारांवरून ओळखता. म्हणूनच तुमचे मित्र किंवा जवळचे लोक संख्या कमी असली तरी त्यांच्याशी असलेलं नातं खूप खोल असतं. पुढील काळातही तुमच्या आयुष्यात काही नवीन व्यक्ती येतील, पण त्यांच्याशी नातं जोडताना तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक सावध राहाल. अनुभवामुळे निर्माण झालेली ही परिपक्वता तुम्हाला चुकीच्या निर्णयांपासून दूर ठेवेल. कामाच्या बाबतीत तुमच्यात एक विशेष क्षमता असते. तुम्ही गोंधळातही व्यवस्था निर्माण करू शकता. इतरांना अवघड वाटणारं नियोजन तुम्ही शांतपणे पूर्ण करता. त्यामुळे पुढे एखाद्या मोठ्या जबाबदारीचं नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. सुरुवातीला स्वतःवर शंका येईल, पण एकदा काम सुरू केलं की तुमचं संयमित नेतृत्व अनेकांना प्रभावित करेल. तुमच्या आयुष्यातील काही मोठे बदल अचानक घडणार नाहीत. ते लहान सवयी बदलल्याने सुरू होतील. रोजचा वेळ अधिक चांगल्या पद्धतीने वापरणं, अनावश्यक चर्चांपासून दूर राहणं, स्वतःच्या कौशल्यांवर काम करणं आणि सतत शिकत राहणं या छोट्या गोष्टी काही महिन्यातच मोठा फरक निर्माण करतील. यश नेहमी मोठ्या उडीतून मिळत नाही. अनेक छोट्या सातत्यपूर्ण पावलांमधून ते तयार होतं. तूळ राशीच्या व्यक्तींना शब्दांची ताकद चांगली समजते. योग्य वेळी बोललेला एक विचार अनेक लोकांच्या मनात बदल घडवू शकतो. त्यामुळे पुढील काळात तुमचं बोलणं, लेखन, मार्गदर्शन किंवा लोकांशी संवाद साधण्याची कला अधिक प्रभावी होईल. लोक फक्त तुमचं ऐकणार नाहीत, तर तुमच्या अनुभवातून शिकण्याचाही प्रयत्न करतील. तुमच्या जीवनात काही वेळा अशी परिस्थिती निर्माण होईल जिथे तुम्हाला दोन मार्ग दिसतील, एक सोपा आणि दुसरा योग्य. तुमचा स्वभाव योग्य मार्ग निवडण्याकडे झुकणारा आहे. जरी त्या मार्गावर सुरुवातीला अडचणी असल्या तरी त्याच मार्गामुळे भविष्यात मिळणारा आत्मसन्मान आणि समाधान अधिक मोठं असेल. तात्पुरत्या फायद्यापेक्षा कायमस्वरूपी मूल्यांना प्राधान्य देणं हीच तुमची खरी ओळख ठरेल.
आर्थिक दृष्टिकोनातूनही तुमच्या विचारांमध्ये बदल होऊ शकतो. केवळ पैसा कमावणं नव्हे, तर तो योग्य ठिकाणी वापरणं, भविष्यासाठी नियोजन करणं आणि स्वतःची आर्थिक सुरक्षितता निर्माण करणं याकडे तुमचं लक्ष वाढेल. या बदलामुळे भविष्यात तुम्हाला अनेक निर्णय अधिक आत्मविश्वासाने घेता येतील. एक वेळ अशी येईल की तुम्ही स्वतःच्या भूतकाळाकडे पाहून नाराज होणार नाही, उलट त्याबद्दल कृतज्ञ व्हाल. कारण ज्या चुका तुम्हाला त्यावेळी अपयश वाटल्या, त्याच चुका पुढे तुमच्या सर्वात मोठ्या शिकवणी ठरतील. प्रत्येक अनुभवाने तुमच्यातील परिपक्वता वाढवली आहे आणि पुढे तीच तुमचं सर्वात मोठं सामर्थ्य राहील. आयुष्याच्या पुढील प्रवासात तुम्ही लोकांना प्रभावित करण्यासाठी जगणं थांबवाल आणि स्वतःच्या ध्येयासाठी जगायला सुरुवात कराल. त्या क्षणापासून तुमच्या निर्णयांमध्ये स्पष्टता, कृतींमध्ये सातत्य आणि मनामध्ये विलक्षण शांतता निर्माण होईल. अनेकांना तुमच्या झालेला बदल अचानक वाटेल, पण प्रत्यक्षात तो अनेक वर्षांच्या अनुभवांचा परिणाम असेल. त्या काळात तुमचं व्यक्तिमत्व केवळ समतोल राखणार नाही, तर इतरांसाठी प्रेरणा देणारही बनेल. तुमची खरी ओळख ही इतरांना खुश करण्यामध्ये नसून स्वतःच्या मूल्यांवर ठाम राहून आयुष्य घडवण्यात आहे. जर या व्हिडिओमधील एखादी गोष्ट तुम्हाला मनापासून पटली असेल, तर कमेंटमध्ये समतोल हा शब्द नक्की लिहा. तुमचा अनुभवही इतर तूळ राशीच्या व्यक्तींना नवी दिशा देऊ शकतो. हा व्हिडिओ अशा एखाद्या व्यक्तीपर्यंत जरूर पोहोचवा, जी नेहमी इतरांसाठी जगते पण स्वतःसाठी वेळ काढायला विसरते. अशा वेगळ्या, सखोल आणि विचार करायला लावणाऱ्या राशीविषयक व्हिडिओसाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नोटिफिकेशन बेल सुरू करा. पुढचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील एखादं असं सत्य उलगडू शकतो, ज्यामुळे तुमचा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलू शकतो.